आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगात फेमस असलेला आपला तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे। चांगले किंवा वाईट कर्माची फळं ही आपल्या खात्यावरती जमा होतात हे आज मी शिकले। हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वयंपाक करायचा काय, तर त्याचं सोल्युशन आज मी शेअर करणार आहे। सुंदर गावाकडची सुंदर सकाळ। मला असं वाटतं की माझी रोजची सकाळ अशीच इतकी सुंदर व्हावी आणि हे सुंदर टिकवण्यासाठी खाली तुम्ही पाहतच आहात की इतक्या सकाळी सकाळी पहाटे 6:30 वाजता बायका झाडू मारतात। नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, सध्या मी आहे कोल्हापूरला आणि तुमच्यासाठी खास मी आज घेऊन आलेली आहे चमचमीत असं कोल्हापुरी चिकन आणि तांबडा रस्सा। ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर रेसिपी आहे, सोपी आहे, सिंपल आहे। तर जास्तची लांबण न लावता आपण लगेचच व्हिडिओला सुरू करूया। सो फायनली ज्युनियर पवारांची सकाळ झालेली आहे आता आणि ते करणार आहे दंतकांतीनी टूथब्रश। तर आता ते ब्रश करण्यासाठी घेतलेलं आहे पतंजलीचं, तुम्ही पाहिलंच असेल पेस्ट। आणि हे आजोबा आजींचे फेवरेट आहे बिकॉज आमच्या घरातल्या त्या सगळ्या लहान मुलांना हेच आम्ही वापरतो। सकाळचा चहा रेडी होता पण वेळ होता त्यामुळे वायाला घालवायचा नाही। तर आई बोलल्या पुढच्या आठवडा 15 दिवसासाठी आपण एक मसाला तयार करून ठेवूया। त्या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते, नक्की बघा। असं वाळलेलं खोबरं, कढीपत्ता, कारण कढीपत्ता कसं आहे आपल्या पोटात जात नाही, आपण काढून टाकतो। हा मिक्सरला लावला की कसं पोटात जातो डायरेक्ट। हे आलं आणि लसूण काय सोलायची गरज नाही, असंच टाकलं तरी सुद्धा चालतं। पुदिना पण घातलं तरी पण चालतं, पुदिन्याला आणि उलट छान खमंग होतं। कुठल्या पण भाजीत, आमटी, कुठल्या पण भाजीत तेल, जिरं, मोहरी, कांदा घालायचा, नंतर ह्यातली जराशी मसाला टाकायचा, नंतर तिखट मीठ घालायचं। खूप दिवस टिकतं, भरपूर दिवस टिकतं। फ्रीज मध्ये ठेवला तर 15 दिवस, महिनाभर पण टिकतं। होय ना? पाणी वगैरे घालायचं काय? पाणी अजिबात लावायचं नाही, जरा पण नाही। कढीपत्ता जरी धुतला तरी तो स्वच्छ पुसून घ्यायचा, पाणी जरा पण नाही लावायचं। हे असं अगोदर खोबरं फक्त करून घ्यायचं आणि नंतर हा सगळा मसाला टाकायचा। पहिला खोबरं बारीक करून घ्यायचं एकदम व्यवस्थित। लसूण, आलं, आणि तुमची मुलं जे काय खात नाहीत ते सगळं ह्या मसाल्यात घालायचं। कोथिंबीर घालायची काय त्यात? कोथिंबीर नाही घातली चालतं, कारण कोथिंबीर आपण वरण चिरून टाकतो ना, म्हणून नाही घातली तरी चालतं। भाजीला कट येत असेल ना ह्यानी? हो, छान येतो, एकदम मस्त। हा झाला बघा तयार मसाला। हे वापरण्याची पद्धत म्हणजे तेल गरम करायचं, जिरं, मोहरी, कांदा घालायचं आणि त्याच्यात हा थोडासा मसाला टाकायचा। चांगला परतला की मग तिखट मीठ घालून काय असेल ती तुमची भाजी टाकायची। कुठल्या पण भाजीत चालतंय आणि बरेच दिवस टिकतो, जवळ 8-10 दिवस सुद्धा टिकतो फ्रीज मध्ये ठेवला तर। हा छान झाला मसाला। लहान बाळाच्या आयांनी वगैरे ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी असं मसाला व्यवस्थित छान करून ठेवा। ऑफिसला जाणाऱ्यांनी पण करायला, ऑफिसला जाणाऱ्यांनी, लहान बाळ घरात असणाऱ्यांनी, ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी हे मस्त छान ऑप्शन आहे। आणि ते सांगणार आहे त्यांना मी ह्याला घेऊन जावा म्हणून। हा बघू, हा आणि डॉग कुठे गेला? डॉग आले का? आणि काय म्हटलं डॉग? इकडे कसं करतं? काय केलं डॉगनं? आणि काय केलं? मी पळालो असं सांगताय ते। तुम्हाला वाटतच असेल की एका व्लॉगमध्ये किती कपडे चेंज होत आहेत, तर तसं नाही आहे। मी 2-3 दिवसाचे व्लॉग एकत्र करून टाकते बिकॉज आम्हाला वेळ नव्हता, कारण सचिनची आत्या ज्या आहेत त्या फार आजारी आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे इथे गडिंग्लजमध्ये। त्यासाठी मी फक्त स्पेशल मुमेंट्स जे तुमच्याबरोबर शेअर करता येईल, जे इन्फॉर्मेटिव्ह असतील ते मी शेअर करते आहे। आणि खरंच एक म्हणतात ना आपण आदर्श घेऊ शकतो की एक भावजाई आपल्या नंदेचं करते आहे, हे म्हणजे खरंच घेण्यासारखं आहे। आणि मी त्यांच्याकडनं हे जे गुण आहे त्यांचे मी नक्कीच माझ्या फ्युचरमध्ये माझ्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी नक्कीच। आई मला नेहमी सांगत असतात, देव आपल्याला संधी देतो, मग त्या संधीचं फळ करायचं की काय करायचं ते आपल्या। आपण जर कोणाबरोबर वाईट केलं किंवा वाईट विचार केला तर ते आपल्या खात्यावर जमा होते आणि जर चांगलं केलं तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होते, बरं का। मग या गोष्टीचा विचार कोणी करायचा तर तो आपणच करायचा। चला मग आता दुसरा व्लॉग बघूया। तू घे इकडे घे, इथे घे, इथे घे।
उद्याच्यासाठी तरी काही तर राहू द्या. शिवचरण मला पप्पी घेऊच देत नाही, आईलाच देतो पप्पी. तर अशी एकंदरीत माझी सकाळ झाली. तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी झणझणीत चमचमीत चिकनची रेसिपी. त्यासाठी वाटण घेतलेलं आहे. तर वाटणसाठी काय घेतलं, भाजलेले तीळ घेतलेले आहेत, ते जरा वाटून घेणार. त्यानंतर टमाटर, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि ओलं खोबरं टाकून व्यवस्थित हे वाटून घेणार. वाटून झाल्यानंतर आई गेल्या होत्या चिकन आणायला. तोपर्यंत मी मशीनला लावलेले कपडे हे सगळे वाळत घातले. आंघोळ वगैरे करून स्वच्छ सगळं तयार होते. फक्त काय आता वाट बघत होते की आई येण्याची, कारण आई आल्यानंतरच चिकनला फोडणी देणार, कारण मी तर काय करणार नाहीच आहे, कारण आईंच्या हातची चव एक नंबर आहे. तर आता आपण चिकनचा रस्सा करणार आहोत. तो फोडणी देण्यासाठी तेल घेतलं, तेलामध्ये कांदा घातलाय मोठ्या आकाराचा. तर आपण जिरे मोहरी घालत नाही नॉनव्हेज जेवणाला, कारण जिरे मोहरी हे ब्राह्मण असते. त्यानंतर तेलामध्येच कांदा वगैरे घातल्यानंतर आपण काय केलं आहे, लाल तिखट घातलं कोल्हापुरी, जरा गरम मसाला घातला. त्यानंतर हळद आणि मीठ टाकून छान चिकन आता आपण फ्राय करून घेतला. गॅसची फ्लेम करून आपण आता वाफेवरती शिजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय चिकनला मस्तपैकी असं आता तेल सुटलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, आता उकळलेलं पाणी टाकायचं. उकळलेलं पाणी टाकल्यामुळे काय होते, चव जबरदस्त येते, त्याचबरोबर कट देखील अप्रतिम येतो रस्साला. तर आता हे शिजेपर्यंत आई इकडे भाकरी करून घेतात. सगळं फटाफट करायचं, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरामध्ये पेशंट आहे आणि त्यांची पण आम्हाला काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर चिकनचा रस्सा शिजेपर्यंत इथे आईने भाकरी करून घेतल्या. आणि भाकरी करत असताना आमच्या गप्पा गोष्टी, फक्त शूटिंगच नव्हे तर आम्ही गप्पा गोष्टी भरपूर करतो. आणि माहिती आहे काय, आम्ही एकमेकींना त्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. त्यामुळे काय होते, आमचा जो बॉन्डिंग आहे ना तो दिवसांदिवस जास्त वाढतो. भाकरी करेपर्यंत, गप्पा मारेपर्यंत ह्या ठिकाणी चिकनचा रस्सा तयार होता. तर आता आपण फोडणी देणार आहोत. तेल तापत ठेवलेलं कढाईमध्ये, त्यामध्ये आता आपण टाकलेलं आहे 2 मीडियम आकाराचा कांदा छान फ्राय होईपर्यंत, म्हणजे फ्राय होण्यासाठी काय करायचं, चांगला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं आहे की कांदा लवकर फ्राय होतो आहे. त्यानंतर आपण टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट आणि कोल्हापुरी मसाला घातलेला आहे. आणि तुम्ही म्हणसाल लाल तिखट म्हणजे तो जो छोटासा चमचा होता ना लाल तिखटाचा, तो असा कलरचा होता, पण ॲक्च्युली गरज नसते. मीच म्हटलं एक्सपेरिमेंट करून बघूया. तर आता आपण जे वाटण तयार केलं होतं की नाही, ते आपण टाकायचं आहे. बस आपल्याला दुसरं ॲडिशनल टाकायची काहीही आवश्यकता नाही आहे. कुठला गरम मसाला किंवा काहीच गरज नाही आहे. ह्याच्यामध्येच आपलं प्रॉपर कोल्हापुरी चिकन तयार होते. मसाला छान तेल सुटेपर्यंत फ्राय केला. त्यानंतर आता आपण चाळणीच्या साहाय्याने चिकन काढून घेतलं. आणि आता चिकन आपण काय करणार आहोत, फ्राय करणार आहोत. चिकनची चव जे मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय करायचं, जो रस्सा आपला तयार झालेला असतो ना तेच पाणी घालायचं. ॲडिशनल दुसरं पाणी घालायचं नाही, जेणेकरून चव ही मेंटेन राहत नाही चिकनची. अशा पद्धतीने बघा, प्रॉपर मी तुम्हाला एकदम पारंपरिक कोल्हापुरी पद्धत दाखवलेली आहे. चिकन किंवा मटण तुम्ही या ग्रेव्हीमध्ये करू शकताय. सेम पद्धत आहे, काहीच फरक नाही. आता जो मसाला आपण वाटला होता त्यातला निम्मा मसाला आपण ह्यात घातलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल तो मसाला पातळ का होता, तर त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी रस्सा घातला, हलवून घेतला आणि टाकला. सो अशा पद्धतीने जगात फेमस असलेलं आपलं कोल्हापुरी चिकन तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. पारंपरिक पद्धतीने फेमस असं चिकन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर आपलं 2 ते 3 उकळी आल्यानंतर रस्सा देखील छान तयार झालेला आहे. तर आता मी वाढून घेणार आहे, पण त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला वाट बघावं. शिवचरण कुठे लपला तू? हा चोरी 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 चोरी, कुठे लपली तू? कुठे लपली? कुठे शिवचरण? शिवचरण कुठं आहे? तो तसा करते टेंट हाऊस. आई बाबा लगेचच शॉपमध्ये गेले होते आणि तोपर्यंत मी आत्यांना आणि मामांना ताट वाढून घेतलं. त्यांना वाढून दिल्यानंतरच मी जेवणार असं मी म्हटलेले, पण त्यांची इच्छा होती की मी त्यांच्यासोबत बसावं. तुमच्यासोबतच जेवणार आहे. जेवणारे व्हिडिओ किती पहिले बस काय. ओढा. हा, अरे वा, वैशूला फ्रेश पेरू. ते पण झाडाचे तोडलेले. चला खाऊन सांगा मला कसं आहे. अगं चाकूने खा, तोड ना. आताच हा पेरू तोडलेला आहे फ्रेश झाडावरून आणि मस्त लागतो. ऍक्च्युली हा खूप मोठा होतो, एवढा मोठा पेरू होतोय.
पण ते बघून राहावलं गेलं नाही, फार एक्साइटमेंट वाढली होती म्हणून आम्ही तोडला आणि खातोय. चव एक नंबर आहे पेरू. दाखव. हा मस्त आहे. सो अशा पद्धतीने सगळं संध्याकाळचं रुटीन माझं झालं आहे. विश्रांती घेतली होती, उठल्या छान झाडावरचा तोडून पेरू खाल्ला आणि आता पुन्हा एक वेळा संध्याकाळचं मी घराला मॉप मारून घेते. कारण काय आहे, मुलं घरात खेळतात आणि सारखं दवाखाना वगैरे जाणं येणं चालू आहे, त्यामुळे म्हटलं एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेतलेले बरेच आहे. आता तुम्ही पाहू शकताय माझे दोन्ही मुलं किती छान पद्धतीने बाहेर रस्त्यावर खेळत आहे. हेच एक मज्जा असते नाही का गावाकडं, म्हणजे कुठल्याही वाहनांची भीती नाही, काय नाही, मुलं मस्त एन्जॉय करतात. तर आता मी मस्तपैकी हँडवॉश करून घेणार आहे आणि माझं नेहमीचं T3 फेस वॉश वापरत आहे ममाअर्थचं. कारण की माझी जी स्किन आहे ती फारच अशी म्हणजे सेन्सिटिव्ह आहे. थोडंसं चेंजेस झालं आहे की पिंपल्स वगैरे येतात किंवा ऑइल पण फार होतं चेहऱ्यावरती, त्यामुळे मला हे जे फेस वॉश आहे ना ते फार सूट होतं आणि मी जवळपास 6 महिने झाले कंटिन्यू करते आणि आय एम शुअर की मी हे पण पुढे सुद्धा कंटिन्यू करेन. मला त्याचा फार छान रिझल्ट आला आहे. तर अशा पद्धतीने मी काय केलं आहे, थोडंसं घेतलं आहे हातावरती आणि छान मसाज करून घेते. 1 ते 2 मिनटं चेहऱ्यावरती छान मसाज झाल्यानंतर गार पाण्याने मी हे क्लीन करते. मी चेहऱ्यावरती कधीच गरम पाण्याचा वापर करत नाही. इवन आंघोळ जरी करत असेल तर त्यावेळी देखील मी चेहऱ्यावरती गरम पाणी अजिबात लागू देत नाही. कारण गरम पाण्याने काय होतं, चेहऱ्यावरचा जो pH लेवल असतोय ना तो कमी जास्त होतोय आणि एका प्रॉब्लेम आहे जो आपल्याला 2 ते 3 प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, जे सेन्सिटिव्ह स्किन असेल. सो म्हणजे फायनली माझा फेस वॉश झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल मी ममाअर्थचं फेस वॉश वापरते जस्ट बिकॉज ऑफ माझ्या स्किन. मला आधी खूप प्रॉब्लेम्स होते, स्किनचे इश्यूज होते. आता ते इश्यू पूर्णपणे नाहीसे झाले. थोडेफार स्पॉट्स आहेत ते पण फेड आउट होत आहेत, कमी होत आहेत. तर फायनली आता माझ्या घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे. संध्याकाळचं रुटीन देखील संपलेलं आहे करून. तर आता मी करणार आहे चहा, बिकॉज ऑलरेडी बाहेर पाऊस इतका पडतोय ना, पावसामध्ये गरमागरम अद्रक गिलायचं चहा अप्रतिम लागतो. त्याचबरोबर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझी रेसिपी म्हणजे माझ्या सासूबाईची रेसिपी आवडली असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड. लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या.